इंदापूरमध्ये कामगारांना नजरकैदेत ठेवून छळ करण्यात आल्याचा आरोप आहे। ऊसतोड मजुरांना जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय। इंदापूर तालुक्यातील रेडा गावात ही धक्कादायक घटना घडलेली आहे। इंदापूर तालुक्यातल्या रेडा गावात हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। ऊस तोडणी करता नेण्यात आलेल्या मजुरांना नजरकैदेत ठेवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची गंभीर तक्रार नोंदवण्यात आली आहे। या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ऊसतोड मजुरांना जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आलेलं होतं। इंदापूरमध्ये कामगारांना नजरकैदेत ठेवून छळ करण्यात आल्याचा आता आरोप होतोय। ऊसतोड मजुरांना या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं असा आरोप हा करण्यात आलेला आहे। इंदापूरमधल्या रेडा गावातला हा सगळा प्रकार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राहुल ढवळे यांच्याकडून। राहुल, काय प्रकार? इंदापूर तालुक्यातील जे रेडा गाव आहे, या रेडा गावातील धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। ऊस तोडणीसाठी नेण्यात आलेल्या मजुरांना नजरकैदेत ठेवून त्यांच्यावर अत्याचार करण्याची आल्याची गंभीर तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेली आहे। या संदर्भात 3 जणांवरती गुन्हा देखील दाखल झालेला असून 41 मजुरांची सुटका करण्यात आलेली आहे। लागवी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। इंदापूर तालुक्यातील रेडा गावातील धक्कादायक प्रकार आहे हा। कामगारांना नजरकैदेत ठेवून छळ करण्यात आल्याचा आरोप आहे। ऊसतोड मजुरांना जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।